मुलांना खायचा आहे पिझ्झा, आणि पिझ्झा करणं म्हणजे किती मोठी प्रोसेस आहे सगळ्यांनाच माहिती आहे. मुलांकडे तेवढा वेळ असतो का? अर्थातच नाही. त्याच्यामुळेच आहे ना, आज आपण अगदी झटपट असा पिझ्झा तयार करणार आहोत. कसा करायचा चला पाहूयात. बेससाठी आपण वापरत आहोत ब्रेड. हा मी रेग्युलर आपला मिल्क ब्रेड घेतलेला आहे. आता आपल्याला हा कट करून घ्यायचा. आता आपण काय करणार आहोत, आपला जो पिझ्झा आहे तो गोल शेपमध्ये असतो की नाही, तर तशाच पद्धतीचा आपण याला देखील कट करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे ट्रायंगल आपल्याला तयार करायचे. आपले सगळे पीस एकसारखे यावेत यासाठी आपण काय केलेले, पहिला जो शेप आहे तोच दुसऱ्या ब्रेड स्लाइसवर ठेवून घेतलेला आहे आणि आपण हा कट करून घेतोय. बेस तयार करण्यासाठी टोटल आपण 6 ब्रेड कट केलेले आहेत आणि याच्यामुळे आपला षटकोन आकार तयार होतो. आता काय करायचंय, मी OTG मध्ये हा आपला पिझ्झा आहे तो बेक करून घेते. तुम्ही जर कढईमध्ये घेणार असाल ना, तर अशा पद्धतीची एक डिश वापरली तरीही चालेल. मी इथं हा ट्रे घेते आणि याच्यावरती आपण फॉईल पेपर लावून घेऊयात. आपण कट केलेले हे जे ट्रायंगल आहेत ना, त्या अशा पद्धतीने आपण सेट करून घेतोय. पिझ्झा बेक करण्यासाठी माझ्याकडे आहे अगारोचा OTG. तर आपण याचं टेम्परेचर 180 वरती ठेवत आहोत. आपल्याला फक्त वरचा रॉड चालू ठेवायचा आहे आणि 10 मिनिट याचं टायमिंग लावूयात प्रीहीटसाठी. सगळ्यात अगोदर आपण याच्यावरती पिझ्झा पास्ता सॉस जो आपल्याला रेडीमेड मिळतो तो टाकणार आहोत, ज्याच्यामुळे आपल्याला इतर दुसरे कोणते सॉस वापरण्याची आवश्यकता वाटत नाही किंवा भासत नाही. यावरती आता आपण चीज स्लाइस टाकतोय, टोमॅटो, शिमला मिरची, कांदा. इथं मी अशा पद्धतीनं चौकोनी याचे तुकडे केलेले आहेत, कारण की सई राणा खाणार आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही गोल किंवा उभ्या शेपमध्ये सुद्धा हे कट करून घेऊ शकता. आणि यावरती आता आपण खूप सगळं हे मोझरेला चीज टाकून घेतोय. चिली फ्लेक्स, ओरेगानो, आणि एवढं होईपर्यंत आपला OTG सुद्धा प्रीहीट झालेला आहे, त्यामध्ये ठेवून घेऊयात. आता आपण 20 मिनिटांसाठी हे लावतोय. मध्यंतरी एकदा चेक करायचं आहे आणि सुरुवातीला 5 मिनिटासाठी आपण खालचे आणि वरचे दोन्ही रॉड चालू ठेवतो. तुम्ही बाहेरनं पाहू शकता आपला पिझ्झा तयार झालेला आहे. 1-2 मिनिट वेळ आहे, पण मी काढून घेतेय. या OTGची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चेक करू शकता. तर तुम्ही बघू शकता अगदी सेम तशाच पद्धतीचा आपला हा पिझ्झा दिसतोय ना, आणि राहणार कोणाला आहे. चला टेस्ट करूयात. मस्त. मस्त, छान झालेला आहे, भन्नाट झालेला आहे. या उन्हाळ्याच्या सुट्टीत आहे ना, तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांची फरमाईश पूर्ण करा आणि झटपट असा हा पिझ्झा घरीच तयार करा. चला तर मग आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. परत भेटूयात अशाच काही छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय बाय.